लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिलाय। आमच्यावर भाजप बी टीमचा आरोप होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिली होती। भाजप विरोधात युती करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही ऑफर आहे, त्यांनी विचार करावा असं इम्तियाज जलील म्हणाले। एमआयएमची काय तयारी सुरू आहे आपण ते जाणून घेणार आहोत। तुम्ही एकमेव खासदार होते महाराष्ट्रातले जे गत निवडणुकीमध्ये निवडून आले होते। एमआयएम लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी करते? ज्या लोकसभामध्ये मुद्दे मांडण्यासाठी आपल्याला पाठवण्यात येते तर अनेक मुद्दे मी उपस्थित केलेले आहे आणि आता लोकांवर आहे, त्यांना वाटत असेल की इम्तियाज जलीलने चांगले काम केलं तर ते माझ्यासोबत येतील। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युती करण्याचं आघाडी करण्याचं देखील म्हटलेलं होतं। हो, त्याचं कारण हे होतं की राष्ट्रवादीचे काही नेते माझ्याकडे बसलेले होते आणि त्यांनी म्हटलेलं की साहेब तुमच्यामुळे जे आहे भारतीय जनता पार्टीला फायदा होतो। त्यांनी थेट असा आरोप केला होता। मी म्हटलं की चला मी आता घोषणा करतो महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने की आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे किंवा तुम्ही आमच्या सोबत या। आपण निवडणूक लढवून आपण भारतीय जनता पार्टीला कशा पराभव करता येईल आपण हे बघू करके, आणि मी त्यांना थेट ऑफरच देऊन टाकली होती। तर हे जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे मी त्यांना त्यावेळीही बोललो होतो, आता पुन्हा मी रिवाइज करतो ते ऑफर। कारण आता आपल्याला ज्या प्रकारे मध्य प्रदेश असू द्या, राजस्थान असू द्या, ज्या प्रकारे आपल्याला पराभव पत्करावा लागला त्याच्यातून काहीतरी आपण शिकवण घेऊन आता कशा आपला मोठा अलायन्स करता येईल याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे। माझा जे ऑफर होता पहिला ते ऑफर आजही आहे। म्हणजे ऑफिशियली तर आज काँग्रेसनी मला ऑफर द्यायला पाहिजे होतं की साहेब आम्ही तुमच्या सोबत येऊ का, कारण तुमची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे तर शून्य आहे, एकही खासदार नाही आहे। इम्तियाज जलील कमीत कमी एक खासदार तर आहे लोकसभामध्ये, तर तुमची अशी परिस्थिती नाही आहे की तुम्ही असं थाटात बाटात बसून आणि तुमच्या दरबारात इम्तियाज जलील येईल, अशी परिस्थिती नाही आहे। तुम्ही तुमची परिस्थिती काय आहे हे विचारून तुम्ही काय करता येईल पुढे याच्या बाबतीत विचार करा। भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीनं एमआयएमला सोबत घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, आता मी काय हे मी स्पष्टपणे सांगितलेले आहे की काँग्रेस आणि एनसीपीला हे मी ऑफर दिली होती उसमें। आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे तर त्यांचा अलायन्स कसा बसणार आहे ते त्यांना मान्य आहे का? आता शिवसेनेला हे मान्य असणार आहे का की बाबा एमआयएम पार्टी आपण सोबत घेतली तर आपल्याला फायदा होणार का? मग त्यांच्यामध्ये भांडण नको होऊ म्हणून ते तिघांनी बसावं आणि त्यांनी निर्णय द्यावा। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।